नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून खूप वेगळ्या प्रकारच्या विचित्र बातम्या आपल्या कानावरती पडतात. मराठी भाषेच्या विरोधातल्या बातम्या असतील, मराठी भाषेच्या शाळांच्या विरोधातल्या बातम्या असतील, मराठी इतिहास नष्ट करायला म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास नष्ट करायला निघणाऱ्या बातम्या असतील. खूप वेगळ्या प्रकारच्या बातम्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती, महाराष्ट्राच्या भाषेवरती, महाराष्ट्राच्या विचारांवरती, महाराष्ट्राच्या इतिहासावर, संस्कृतीवरती आघात करणाऱ्या बातम्या ज्यावेळेस कानावरती पडतात, त्यावेळेस खरंच कोणीतरी कानात शिसं ओतलं की काय असं वाटतंय. तर सुरुवातीला ह्या बातम्या सगळ्या नेमक्या आपण समजून घेऊयात. या बातम्या बघा मित्रांनो, हा जो घटनाक्रम आहे जो आपण जर नीट नाही समजून घेतला तर पुढे येणारा काळ जो आहे तो आपल्यासाठी अतिशय भयानक असणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा. 8 ते 10 मिनिटाचीच व्हिडिओ आहे, जास्त मी वाढवणार नाही. पण अगोदर आपण या सगळ्या बातम्या बघून त्या बातम्यांचं विश्लेषण सगळ्यात शेवटी करूयात. काल परवाची बातमी आहे, महानगरपालिका शाळांचा कायापालट. बालवाडीपासून इंग्रजी माध्यम शिक्षण रूपात बघा, बालवाडीपासून इंग्रजी माध्यम आहे आणि शिक्षण रूपांतर धोरण 2016-26 ला मंजुरी. आता या सगळ्या निर्णयामधून काय होणार आहे माहिती आहे का? गुणवत्ता उंचावण्याबरोबर 48,000 विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळणार. बरं, ठीक आहे. याच्यामध्ये एकूण 80 शाळांपैकी 46 प्राथमिक शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग इंग्रजीमध्ये होणार. म्हणजे जवळपास 70-75% वर्ग जे आहेत ते आता इंग्रजीमध्ये होणार. म्हणजे मराठी शाळांची इथून वाट लावायला सुरुवात आहे. एकतर इंग्रजी माध्यम डोक्यावर घेऊन ठेवलेलं आहे. काय झेंडा लावतात इंग्रजी माध्यमातली मुलं, मी पण बघितलेले आहेत. त्यांना धड मराठी येत नाही, धड इंग्लिश येत नाही. ही अशी अवस्था इंग्रजी माध्यमातल्या मुलांची. ते इंग्रजी माध्यम सुरू करण्यापेक्षा माझं असं मत आहे, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी विषय असतो की नसतो, असतो की नाही, तो विषय चांगला कसा शिकवला जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. इंग्रजीकडे भाषा म्हणून लक्ष दिलं पाहिजे. ती भाषा कशी डेव्हलप होईल, मुलाला ती भाषा कशी बोलता येईल, मुलं ती भाषा कशी आत्मसात करता येईल, त्या अनुषंगाने सिलेबस केला पाहिजे, त्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. एक जरी विषय असला इंग्रजीचा तरी तो विषय 1ली पासून 10वी पर्यंत आहे, तरी मराठी माध्यमातल्या मुलांना काय इंग्रजी बोलता येत नाही याचं कारण असं की तो विषय तितक्या इफेक्टिव्हली शिकवला जात नाही. तो कसा शिकवला जावा याकडे लक्ष आपण द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. तर या सगळ्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी करताना दिसतोय. मराठी भाषा इथं सगळी अशी आपली मागं राहू शकते. म्हणजे आता इथं मराठी माध्यमांच्या जवळपास इथं 75% शाळांची गडबड होते, तर बाकी महाराष्ट्रामध्ये सुद्धा हळूहळू या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी बघूया. सगळ्यात महत्वाचं हे सगळे मुद्दे बघा मित्रांनो, हे लय महत्वाचे मुद्दे. पहिला इम्पॉर्टंट मुद्दा, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषा, त्रिभाषा सूत्र. याच्यापैकी 2च भाषा असल्या तरी चालेल ना. काय बाबा, इंग्रजी आहे, प्रादेशिक भाषा आहे, 2 भाषा असल्या तरी चालेल. हिंदी बघतो आम्ही, पिक्चर बघतो वेगळ्या प्रकारचे, हिंदी चित्रपटामधून हिंदी भाषा आपल्याला समजते. त्या हिंदी भाषेच्या एखादा स्किलचा जर का विषय घेतला, स्किलशी रिलेटेड एखादा कौशल्य मुलांना शिकता येईल. कारण नुसत्याच भाषा शिकवल्या, मग अजून एक भाषा ऍड करा आणि नुसत्याच भाषा शिकवा. विज्ञान, तंत्रज्ञान किंवा स्किल बेस्ड जे काही तुमचं एज्युकेशन ते राहील बाजूला. म्हणजे नुसत्याच भाषा शिकायच्या असेल तर मग त्यासाठी वेगळे कोर्स पण लावता येतील आपल्याला. पण इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा ठीक आहे, पण आपण हिंदी भाषेवरती त्रिभाषा सूत्रामुळे कदाचित एखादा कौशल्याचा विषय जो आहे त्याला आपण मुकू शकतो. बिहार भवनासाठी 314 कोटी आणि दुसरीकडे मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत. दुसरीकडे राज्यातील रेल्वे गाड्या बघा बंद. राज्यांतर्गत रेल्वे गाड्या, एकीकडे राज्यांतर्गत रेल्वे गाड्या, कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या बंद केल्यात आणि भारतातून उत्तर भारतामध्ये मुंबईमधून जाणाऱ्या गाड्या वाढल्यात. म्हणजे मुंबई शहरामधून जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर मुंबईचं जे काही आपलं रेल्वे स्टेशन आहे तिथून उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत त्या वाढवलेल्या, त्या आहेत, त्या चालूच आहेत. परंतु राज्यांतर्गत वेगवेगळ्या भागामध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्या बंद केलेल्या आहेत. म्हणजे बघा, त्याच्यानंतर ही सगळ्यात महत्वाची घटना, एनसीईआरटीच्या पुस्तकामधून मराठ्यांच्या साम्राज्याचा इतिहासाचा जो काही नकाशा आहे तो गायब झालेला आहे. कटक से लेकर अटक तक जो भगवा लहराता है वो मराठा. मराठ्यांनी कटक पासून अटक पर्यंत मित्रांनो, अफगाणिस्तान पर्यंत आपले झेंडे रोवले. हा मराठीचा इतिहास, मराठा साम्राज्याचा तो पुसण्याचा प्रयत्न चाललाय आणि तो पुसला पण गेला. 8वीच्या पुस्तकातून तो बाहेर पडला. याच्या मागे ज्या लोकांचा बाबा षडयंत्र आहे, ज्यांच्यामुळं हा बाहेर पडलेला आहे, त्यांनी काय झेंडा लावला? औरंगजेब ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा औरंगजेब आला महाराष्ट्रामध्ये आला. 27 वर्षाच्या आसपास तो महाराष्ट्रामध्ये होता. म्हणजे खस्ता खात असताना शेवटी इथंच मेला 1707च्या दरम्यान. हा महाराष्ट्र जिंकायला आला पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही. इथं येऊन त्याची कबर इथंच गाडली गेली. महाराष्ट्र जिंकता नाही आला तेव्हा हे दिल्लीचे जे काही सिंहासन आहे ना, एकाला पण बळकावता आले नाही. असा यांचा पराक्रम.
म्हणजे औरंगजेब इकडे आलाय तरी त्यांना तिकडे काय करता येत नाही, हा त्यांचा पराक्रम आहे, असे त्यांनी झेंडे लावलेत. आणि ते आता इथं शिकवायला लागलेत की महाराष्ट्राचा इतिहास काय आहे. महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला शिकू नका. एनसीईआरटीच्या पुस्तकातून तुम्ही मराठ्यांचा इतिहास घालू शकता, मराठी माणसांच्या मनामधून हा इतिहास तुम्ही घालू शकत नाही. मित्रांनो, या गोष्टीकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. आज भारताच्या इतिहासातून, एनसीईआरटीच्या पुस्तकामधून गायब होतात नकाशे, उद्या महाराष्ट्राच्या इतिहासातून, महाराष्ट्राच्या एसएससीच्या पुस्तकातून गायब व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजे. रायगडावरती शिवरायांच्या, आता ही एक बातमी कानावर पडती ना पडती, ती गेल्यानंतर दुसरी एक कानावर पडली. गडावर शिवरायांच्या समाधीजवळ घोषणा आणि माहितीचे फलक पाडले. म्हणजे गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समाधी आहे, त्या समाधीवरती जवळ शांतता पाहिजे, तिथं फलक लिहिलंय, घोषणा देऊ नका, शांतता राखा. पण नाही, ते फलक आम्ही काढले आणि तिथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा इतर मोठ्या मोठ्या घोषणा आम्ही दिल्या. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नियम पाळले, शिस्तबद्ध राजा, सगळ्यात महत्वाचा गुण छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण काय घेऊ शकतो, तो म्हणजे शिस्त. आणि तिथंच बेशिस्तीचं वातावरण त्यांच्या समोर आज आपण घालतोय, म्हणजे हा एक गोंधळ आहे. ती झाल्यानंतर कोणी एक जैन मुनी म्हणतो महाराणी ताराबाई जैन समाजाच्या होत्या, असं म्हणून हा म्हणतोय की त्या ताराराणी आमच्या समाजाच्या होत्या असं म्हणतोय. आणि दुसरीकडे मुंबईच्या महापौर म्हणतात की याच गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझा घासा बरा झाला. डॉक्टर येडे सगळे. त्याच्यानंतर बघा, ही एक घटना नाही तर होत, म्हणजे अशा सगळ्या घटना आपल्या कानावरती गेल्या काही दिवसांपासून पडतायत. मित्रांनो, या काहीच दिवसापूर्वीच्या घटना आहेत. अजून काय काय ऐकायला मिळेल? याला जबाबदार कोण आहे? सरकार जबाबदार आहे? विरोधी पक्षातले जबाबदार आहे? का बाबा उत्तर भारतातली लोक जबाबदार आहे? का बाबा आपण स्वतः जबाबदार आहे? या सगळ्याला जबाबदार, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, या सगळ्यांना कोण जबाबदार आहे माहितीये का? या सगळ्यांना जबाबदार मराठी माणूसच आहे. आपणच जबाबदार आहे. याचं कारण सांगतो. मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी माणूसच पुढाकार घेत नाहीये. आजचं उदाहरण, एका दुकानामध्ये गेलो, परप्रांतीयाचं दुकान होतं, त्याला मराठी तोडकी मोडकी येत होती. मी मराठीतच होतो. मी महाराष्ट्रामध्ये मी खूप वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतो आमच्या संस्थेच्या कामानिमित्त. कुठेही जाऊ दे, मुंबईमध्ये गेलो, कुठेही जाऊ दे, मी मराठीतच बोलतो. त्याला समोरच्याला हिंदी येत, कुठली मराठी येते की नाही मला माहिती नाही, मी मराठीत बोलणार. मी त्याला सांगणार नाही की बाबा तू मराठीत बोलच, काय त्याच्या दोन कानाखाली देणार नाही, ते तसल्या गोष्टी आपल्याला नाहीत. पण मी त्याच्यासोबत मराठीतूनच बोलणार. भावा, त्याच्या कानावर तरी मराठी पडू दे. त्याच्या कानावर मराठी पडता पडता तो शिकल. पण मी आज एका दुकानात गेलो, मी मराठीमधून त्याच्याशी बोलत होतो आणि माझ्या शेजारी एक माणूस आला, तो त्याच्याशी हिंदीतून बोलतो, ए बाबा मेरे को ये दे रे, कैसा है रे तू, क्या है, ऐसा वैसा, त्याच्याशी चालू आहे. हा मराठी माणूस त्या परप्रांतीयाशी हिंदीशी बोलतोय. याला मराठीत बोलता येत नाही. काय येत नाही बोलता तुम्हाला मराठीत? कुठेही जातो आपण, रेल्वे स्टेशनवरती जातो, मुंबईला जातो, पुण्याला जातो, कुठेही नवीन ठिकाणी जेव्हा जातो, मोठ्या शहरामध्ये जातो आपण, कुठली रिक्षा जरी पकडायची असेल तरी त्याला हिंदीमधून, भाऊ कधी कधी तो आपला मराठीच माणूस निघतोय. दोघं पण मराठीच माणसं आणि दोघं हिंदीतून बोंबलत चाललेत. कैसा है, क्या है, ये प्रदूषण बडा, ये हो गया, वो हो गया. कशाला काय गरज आहे भाऊ? जिथं गरज आहे तिथं बोला. गेलात महाराष्ट्राच्या बाहेर बोला हिंदी, काय प्रॉब्लेम? भारताच्या बाहेर गेल्यावर इंग्लिश बोला. पण तू महाराष्ट्रात आहे तर तुम्हाला मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे? बघा मित्रांनो, मराठी भाषा टिकवण्यासाठी आपणच मराठी माणसांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आपणच सगळीकडे मराठी बोलली पाहिजे, जेणेकरून या सगळ्या परप्रांतीय लोकांच्या कानावरती भाषा पडेल आणि उद्या ते मराठी बोलू लागतील. म्हणजे मराठी शाळा बंद पाडायची गरज नाही पडणार. त्याच्यामुळे आपणच इथून पुढे जरा एक संकल्प ठेवला पाहिजे मनामध्ये, की बाबा इथून पुढे संकल्प घेतला पाहिजे की आम्ही मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करू. एकाच काम नाही, एक कुठला माणूस समोर येईल, एखादा कार्यकर्ता समोर येईल आणि तो मराठी टिकवण्यासाठी प्रयत्न करेल, अजिबात नाही. भाषा ही जी आहे ना मित्रांनो, एका माणसाच्या प्रयत्नातून टिकवता येणार नाही. हे सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला ती भाषा टिकवली पाहिजे. त्याच्यामुळे इथून पुढे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की आपली भाषा टिकवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. कारण भाषा टिकली ना मित्रांनो, तर संस्कृती टिकेल, तर आपला इतिहास टिकेल आणि तर आपलं राज्य टिकेल. ज्या देशाची भाषा मरते त्या देशाचा इतिहास, त्या देशाची संस्कृती मरते आणि नंतर तो देश हळूहळू त्या देशाचा, त्या राष्ट्राचा नाश व्हायला अजिबात वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो आपली भाषा आपण टिकून ठेवली पाहिजे. हा एक संकल्प मनाशी धरून आपण इथून पुढे थोडंसं वाटचाल केली पाहिजे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. तुम्हाला जर व्हिडिओ हे आवडले असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांनो नक्कीच शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.